नमस्कार. उत्तम मराठी दिनविशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या दिवशी म्हणजे 12 डिसेंबर रोजी भारतात आणि जगभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. 12 डिसेंबर 1911 रोजी दिल्ली दरबारात ब्रिटिशांनी भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हस्तांतरित करण्याची घोषणा केली. ही ऐतिहासिक घोषणा ब्रिटनचे राजा जॉर्ज पंचम यांनी 80,000हून अधिक लोकांच्या जमावासमोर केली. 1905 मध्ये बंगालच्या फाळणीनंतर ब्रिटिशांच्या विरोधात अधिक आवाज उठवणाऱ्या भारतीयांच्या वाढत्या बंडखोरीला आळा घालणं हे राजधानीचं स्थलांतर करण्यामागचं मुख्य कारण होतं. 12 डिसेंबर 1996 रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात गंगा पाणी वाटपाचा ऐतिहासिक करार झाला, ज्याला गंगा पाणी वाटप करार किंवा फरक्का करार असंही म्हणतात. या कराराचा उद्देश गंगा नदीच्या पाण्याच्या वापरावरून दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळ चाललेला तणाव संपवणं आणि जलस्रोतांचा संतुलित आणि न्याय वापर सुनिश्चित करणं हा होता. हा करार दोन्ही देशांमधील सहकार्याचं प्रतीक बनला. या अंतर्गत 30 वर्षांसाठी गंगा नदीच्या पाण्याची वाटणी सुनिश्चित करण्यात आली होती, जी 30 डिसेंबर 2026 पर्यंत लागू राहील. या करारावर भारताचे तत्कालीन पंतप्रधान HD देवेगौडा आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी स्वाक्षरी केली होती. या कराराअंतर्गत फरक्का बॅरेजमधून बांगलादेशला किमान पाण्याचा प्रवाह सुनिश्चित करण्यात आला, ज्यामुळे शेती, मत्स्यपालन आणि इतर गरजांसाठी पाणी उपलब्ध होईल. हा करार दोन्ही देशांमधील एक मोठं पाऊल होता, ज्यामुळे केवळ पाण्याचा वाद कमी झाला नाही तर द्विपक्षीय संबंधही मजबूत झाले. स्वातंत्र्य सैनिक बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचा जन्म 12 डिसेंबर 1872 रोजी झाला. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबरोबरच ते हिंदू समाजाच्या संघटना आणि सक्षमीकरणासाठीही समर्पित होते. ते हिंदू महासभेचे प्रमुख सदस्य होते आणि 1927-1928 मध्ये त्यांनी महासभेचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं. मुंजे यांनी हिंदू समाजाचं संघटन आणि सक्षमीकरण करण्यात महत्त्वाचं योगदान दिलं. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचे निकटचे सहकारी मानले जातात. मुंजे यांचं जीवन हिंदू समाजाच्या एकतेसाठी आणि उन्नतीसाठी समर्पित होतं. त्यांनी 1937 मध्ये हिंदू महासभेचं अध्यक्षपद स्वातंत्र्यवीर सावरकरांकडे सोपवलं. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचं 3 मार्च 1948 रोजी निधन झालं. भारतीय चित्रपट सृष्टीतील महान अभिनेते रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी झाला. त्यांचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड आहे. कर्नाटकातील मराठी कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांचं बालपण संघर्षमय होतं. वयाच्या अवघ्या 4थ्या वर्षी त्यांना मातृशोक झाला. कुटुंबाच्या कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी मिळेल ते काम केलं. रजनीकांत यांनी कुली, सुतार आणि बस कंडक्टर म्हणूनही काम केलं. 1975 मध्ये कथा संगम या चित्रपटातून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. यानंतर त्यांची अप्रतिम अभिनय क्षमता आणि मेहनत यामुळे ते भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठे स्टार बनले. रजनीकांत यांचे चाहते त्यांची देवाप्रमाणे पूजा करतात. त्यांची शैली, संवाद आणि साधेपणानं त्यांना सुपरस्टार बनवलं. दक्षिण भारतीय चित्रपटांपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आजही देश विदेशातील लोकांना प्रेरणा देत आहे. रजनीकांत यांची कथा एका सामान्य व्यक्तीच्या असाधारण यशापर्यंतच्या प्रवासाला प्रेरित करते. 12 डिसेंबर 1981 रोजी भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक युवराज सिंगचा जन्म पंजाबमध्ये झाला. युवराज त्याच्या दमदार कामगिरीसाठी आणि क्रिकेटमधील समर्पणासाठी ओळखला जातो. त्याने भारतीय क्रिकेट संघाने 2011चा विश्वचषक जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या स्पर्धेत त्याने 90 पेक्षा जास्त सरासरीने 362 धावा केल्या आणि 15 विकेट्सही आपल्या नावावर केल्या. त्याच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल त्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हिंदी साहित्यातील महान कवी मैथिली शरण गुप्त यांचं 12 डिसेंबर 1964 रोजी निधन झालं. आधुनिक हिंदी कवितेच्या प्रवर्तकांमध्ये त्यांची गणना होते आणि हिंदी साहित्याच्या इतिहासातील खडी बोलीतील ते पहिले महत्त्वाचे कवी मानले जातात. राष्ट्रकवी मैथिली शरण गुप्त यांना हिंदी साहित्यात दद्दा म्हणूनही ओळखलं जातं. त्यांच्या प्रसिद्ध कृतींमध्ये भारत भारती आणि जयद्रथ वध यांचा समावेश आहे, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात जनतेमध्ये देशभक्ती जागृत केली. मैथिली शरण गुप्त यांना त्यांच्या साहित्य सेवेबद्दल राष्ट्रकवी ही पदवी प्रदान करण्यात आली. 12 डिसेंबर 2005 रोजी प्रसिद्ध भारतीय दूरचित्रवाणी दिग्दर्शक रामानंद सागर यांचं मुंबईत निधन झालं. रामायण आणि महाभारत यांसारख्या ऐतिहासिक आणि कालातील मालिकांची निर्मिती करण्यासाठी ते आजही स्मरणात आहेत. त्यांच्या कार्यानं भारतीय टेलिव्हिजनला नवी दिशा दिली आणि रामायण सारख्या मालिकांनी प्रत्येक घरात अध्यात्म
आणि संस्कृती रुजवली। रामानंद सागर यांचा जन्म 29 डिसेंबर 1917 रोजी झाला। लेखक आणि दिग्दर्शक म्हणून त्यांनी साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात अमूल्य योगदान दिलं। त्यांच्या कथा आणि मालिका भारतीय संस्कृती, धर्म आणि परंपरा यांचं सार मांडतात। भारतीय चित्रपट टेलिव्हिजन मधील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल भारत सरकारनं त्यांना 2000 मध्ये पद्मश्री देऊन सन्मानित केलं। तर हे होते आजचे दिनविशेष। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी रुतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।